आमदार झाल्यानंतर पंकजा मुंडे या आज पहिल्यांदा छत्रपती संभाजीनगरमध्ये आल्या होत्या। यावेळी पत्रकारांशी झालेल्या संवादात त्यांनी राज्यातील जातीय सलोखा जपला जाणं महत्त्वाचं असल्याचं मत व्यक्त केलंय। समाजात बॅलन्स साधण्याचं काम सरकारचं असून आम्ही त्या दृष्टीने काम करत आहोत असं सांगत मुंडे यांनी प्रदीर्घ अनुभव असलेल्या शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी जाती आरक्षणावर भूमिका मांडावी असं आवाहनही यावेळी त्यांनी केलंय। वेगवेगळ्या समाजांमध्ये अजूनही तेढ निर्माण आहे। सोशल मीडिया असेल किंवा एकमेकांच्या मनामध्ये निर्माण झालेली दूरी ही आता लवकर मिटत नाही। कित्येक वर्षानंतर मिटलेली असताना आता तोच प्रश्न पुन्हा कायम झाला आहे। काय संदेश द्याल की शांतता कायम राहावी किंवा नेहमीच तो संदेश दिलेला आहे, पण आपण जे अनुयायी असतात त्यांना शांत करण्यासाठी त्यांच्या नेत्यांनी बोललं पाहिजे की तुम्ही शांत राहा, तुम्ही आपले मुद्दे मांडा, पण गुद्दे वापरू नका, हे सांगणं आवश्यक आहे। आणि तसं वेळोवेळी आम्ही सांगत आलेलो आहोत। मला असं वाटतं की हा एक प्रत्येक गोष्टीचा परिणाम असतो आणि तो परिणामाचा काळ लवकर जावा आणि लवकर लोकांच्या मनामधली दरी कमी व्हावी याच्यासाठी प्रयत्न, जसा खूप मोठा रोग झाला असेल तर थोडं कडू आणि मोठं स्ट्रॉंग औषध द्यावं लागतं, तसं आता एका स्ट्रॉंग मेसेजची गरज आहे आणि आम्ही राज्यकर्त्यांनी ते केलं पाहिजे। शरद पवार यांनी छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आले होते। एक अशी भूमिका मांडली जाते की महाविकास आघाडी असेल किंवा विरोधी पक्ष असतील या विषयावर ठामपणे बोलत नाहीये, त्यामुळे हा प्रश्न रखडून पडला असं भाजप वारंवार म्हणतं। हा प्रश्न मिटवण्यासाठी मोठ्या नेत्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे। एकत्र येणं एका विषयासाठी विचार मांडण्यासाठी गरजेचं आहे। प्रत्येकाचे पक्ष वेगळे आहेत, प्रत्येकाला आपल्या पक्षाची शक्ती वाढवायची आहे, परंतु या जे आता राज्यामध्ये चाललंय या विषयांवर भूमिका काय आहे पक्षांची हे त्यांनी पण मांडलं पाहिजे ना, की त्यांना हे सर्व मान्य आहे का, त्यांच्या आरक्षणाच्या बाबतीतल्या भूमिका काय आहे हे त्यांनी मांडलं पाहिजे। त्यांनी इतिहासात जे मांडले त्यासारखंच मांडलं तर स्वागत होईल आणि जे पूर्वी मांडले त्याच्यापेक्षा वेगळं मांडलं तर त्याच्यावर नक्कीच लोक रिॲक्ट करतील। त्यामुळे त्यांच्या सगळ्यांचे मांडणे हे फार महत्त्वाचे आहेत। सगळ्यात प्रदीर्घ अनुभव असलेले नेते आहेत शरदचंद्रजी पवार साहेब आणि त्यांची याबद्दलची भूमिका काय याच्याविषयी महाराष्ट्राला नक्कीच उत्सुकता आहे।